एकनाथ ठाकूर, मोठे ठाकूर आणि त्यांच्या साथीला दिनेश दिलीप कांबळे मैदानाच्या आतमध्ये. दिनूला आपण पाहतो जो नॉन स्ट्रायकर एंडला आहे. पहिला बॉल वेगाने जो निर्धाव स्वरूपाचा येत असताना मला मिळाला आहे. जिथे लक्ष आहे 77 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. यावेळेचा उसळी घेणारा बॉल, उसळी सकट अखूट टप्प्याचा चेंडू होता, ऑन साईडला खेळलाय. हाफ ट्रॅकर बॉल जसा आला फलंदाज थँक्स अ लॉट म्हणालाय, ठोकला षटकार. युग पुरुष वरती अवतरली क्रिकेटची पंढरी. हे नाव नेहमी चर्चेचे विषय राहिले आहे. विश्वजित मेघनाथ ठाकूर. नुकतंच आपण पाहिलं की नेरूळमध्ये पार पडलेल्या स्पर्धेमध्ये बाईक आली आहे. 4थी बाईक आपल्या कारकिर्दीमध्ये त्याने जिंकली. यावेळेस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेग तैनात करण्यात आलाय. डीपमध्ये फाईन लेग आहे, जिथे शॉर्ट थर्डमॅन, जिथे थर्डमॅन डीपमध्ये बाला मिळतोय. पूर्वार्धामध्ये धाबा खोऱ्याने आलेले आहेत. जिथे मात्र आपण पाहिलं 76 बनल्या, 77 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. 3 मध्ये 7 आलेले आहेत. क्षेत्ररक्षणाची सजावट पहा, थर्डमॅन फाईन लेग, अगदी त्याच वेळेला बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर क्षेत्ररक्षक आहे. डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला. मिड विकेटला आतमध्ये बोलावलंय. मिड ऑफ आणि मिड ऑन तैनात पाहायला मिळतोय. अगदी त्याच वेळेला डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन तैनात नाही आहे. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर पाहायला मिळतोय. तर लेफ्टी बॅटर स्ट्रायकर एंडला आहे. ऑन साईडला स्क्वेअर लेग आहे. दिनू स्ट्रायकर एंडला. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल, प्रचंड वेग, दिशेवरचं नियंत्रण गमावलंय. हा बॉल अवांतर स्वरूपाचा आहे. एक्स्ट्रा स्वरूपामधून रन्स येत असताना बाला मिळत आहेत. धावफलकावरती बनलेल्या बाला मिळत आहेत. ते एकंदरीत 8. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती बॉल डेटला हिट करतोय, स्कीट होतोय आणि ही अवांतर धाव पाहायला मिळाली. 8 बनलेले आहेत. पुन्हा उसळी घेणारा हा चेंडू कसरती करायला भाग पडलाय यस्टनच्या पाठीमागे शाहिद शेखला. काय वेगाने गोलंदाजी करण्यात येत आहे. नुकतंच आपण पाहिलं ना, धर्मवीर चषक बांद्र्याच्या कोलगेट मैदानावरती स्पर्धा पार पडली. आपल्या क्रिकेट कारकिर्दीतली दुसरी बाईक ज्या दिनू कांबळेने जिंकली, तो स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. 2 बॉल सरप्रायझिंग पॅकेज राहिले होते त्याच्यासाठी. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर थर्ड मॅनला आउटफील्ड पास, रन मिळतील 4. दिनूच्या बॅटमधून फॅन्टास्टिक सुरुवात, चौकार. नाते DJSTC सूरज चौधरी आमच्या सोबत आहे आणि गाण्यांची मैफिल तर आज निश्चित बनेल. आदरणीय वासुशेठ भोईर साहेब ज्यांचं आगमन नुकतंच झालेलं आहे. आडव्या बॅटने ऑन साईडला स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच. दिनू कांबळे सेट ऑन फायर, षटकार. काय फटका पाहायला मिळाला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ऍक्शन रिप्ले पहा. बॅटच्या डी मधोमध लागला, बॅटमधून सुंदर साऊंड आणि बॉल आउट ऑफ द ग्राउंड. वाडा कोणाचाही असू द्यात, अलीकडे हा खेळाडू सातत्याने म्हणतोय राडा केवळ आम्हीच करणार. कोल्हापूरमध्ये जयसिंगपूरमध्ये जाऊन ज्याने पहिली कारकिर्दीतली बाईक जिंकली, दुसरी बाईक नुकतीच धर्मवीर चषकामध्ये आलेली आहे. चर्चेतील हे नाव आहे. फॉर्मातील हा खेळाडू, मॅन फ्रॉम अंबरनाथ. बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये दिनेश दिलीप कांबळे. षटकार आलाय. बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला, सोडून दिला, दिशाहीन राहिला. अवांतर धाव येते. 20 धावा धावफलकावरती बनलेल्या बाला मिळाल्यात. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून तमाम मान्यवरांचं पुन्हा एकदा मी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक असं स्वागत करतो आहोत. रायबादेवी रावे, आई भवानी माता साई या टीमला आपण पाहत आहे. बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. हा पंपूल ऑन साईडला स्क्वेअर लेग होता, त्याला बीट केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, रन्स मिळतात 4. दिनूच्या बॅटमधून या षटकाचा शेवट गोड करणारा चौकार.
पहिल्या षटकाचा खेळ संपला. 24 धावा धावफलकावरती बनल्या. 30 चेंडू आणि आता 53ची आवश्यकता राहिली. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली आहे. वेल बिगन इज अ हाफ डन. ज्याची सुरुवात चांगली ना त्याचा शेवट नेहमी चांगला होतो. रायबादेवी राबे, आई भवानी माता, साई टीम, आम्हीजी टवरे साहेब आणि प्रतीकजी पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ आहे. स्टुआ वॉरियर्स रांजणखार अलिबाग, केतनजी म्हात्रे साहेब यांच्या मालकीचा संघ आहे. महावीर ग्रुप रायगड केबाळे नेरे दोंदरे विभाग, कुंदन म्हात्रे साहेब, मिलनजी पालकर साहेब, स्वतंत्र पालकर आणि सम्राट माळी यांच्या मालकीचा संघ आहे. जरी मरी आई धाबा, मीत 11 मोहक कोली, युवराज शेठ म्हात्रे आणि नशीब शेठ भोईर साहेब आणि मीत भोईर यांच्या मालकीचा संघ आहे. या संघ मालक जर का आले असाल, तुम्हाला विनंती असेल की आपण ही व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. आज हे दुसरं पर्व आपण पाहत आहे. आज कांचनजी पालकर सर आपण पाहिलं ना, दुसऱ्या पर्वाचं वैशिष्ट्य हे आहेत ना, या स्पर्धेच्या माध्यमातून 32 संघ खेळतात. 10 दिवस स्पर्धा चालणार आहे. 4 बाईक आहेत, 6 सायकल ठेवण्यात आलेल्या आहेत. एवढ्यावरती आयोजक थांबलेले नाही आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचसाठी 7 प्राइजेस आहेत, ज्यामधले 5 पारितोषिक ही मॅन ऑफ द मॅचला दिले जाणार आहेत. 6 बाईक आहेत. थोडीशी माझ्याकडून चुकी या गोष्टीची झाली की आणखीन 2 आहेत. 6 टोटल आहेत. 6 बाईक, 6 सायकल. आणखीन थांबा, कदाचित 10वा दिवस उजडेपर्यंत आणखीन बाईक वाढतील. यामध्ये आणखीन गणना होईल. रील स्टार जे बेस्ट रील मेकर आहेत त्यांच्यासाठी एक स्मार्ट मोबाईल ठेवण्यात आलेला आहे. तथा आपण पाहतो आयवा कॅच, अंतिम सामना ज्यावेळेला चालू होईल तिथे आयवा कॅच घेणाऱ्या प्रेक्षक वर्गासाठी देखील आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून एक बाईक ठेवलेली आहे. ओमकार पाटील आलाय गोलंदाजी मार्कवरती. हा वेगाने टाकलेला बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेत सुरुवात चांगली केली आहे. डेटला हिट करणारा हा बाउन्सर पाहायला मिळाला. ओमकार पाटीलला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती तो पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 राव्याचा गोलंदाज आहे आणि त्याला आपण पाहतोय. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळलाय. विश्वजित ठाकूर, आता मोठे ठाकूर रंगात आलाय आणि त्याची बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दमदार खेळ, षटकार. सध्या घडीला टॉपचं हे नाव आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण त्याला पाहतोय. मोठे ठाकूर आडवा बॅटने ऑन साइडला खेळला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलं. क्षेत्ररक्षक तैनात, त्याला हुलकावणी, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जमिनीला गुदगुल्या करत हिरवागार गालीच्याला आग लावत बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर, चौकार. काय सुरुवात झाली आहे पहा. 34 धावा धावफलकावरती आहे. 27 बॉल, आता 43ची आवश्यकता. सामना होता कुठे, आला कुठे, काय सुरुवात केली आहे दोन्ही फलंदाजांनी. धावांचा धुडगुसच चालू आहे मैदानावरती. यावेळेचा बॉल नटराज स्टाईलने ऑन साइडला खेळला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. लॉंग लेग क्षेत्रामधून स्वतः हिरामन नाईक चेंडूपर्यंत पोहोचतोय. तद्वर एक धाव घेण्याची मुभा या दोन्ही फलंदाजांना होती. पहा, 4 बाईक हे खेळाडूंसाठी आहेत. 2 बाईक ज्या आहेत ना, ज्यामध्ये एक आयवा कॅचसाठी ठेवण्यात आली आणि एक लकी ड्रॉ कुपन जे ठेवलं जाणाऱ्या प्रेक्षक वर्गासाठी देखील आहे. अर्थात या स्पर्धेच्या माध्यमातून एकंदरीत 6 बाईक, 6 सायकल्स पाहायला मिळतात. यावर्षी भरघोस पारितोषिक आहेत. 7 मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक दिली जाणार आहेत. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. मिडॉनला चेंडूपर्यंत पोहोचतोय. सिंगल अवेलेबल आहे. पावसामध्ये बॉल साईड करणं ही बाब सोपी नाही आहे. खरं तर चिखल साचतो, किंबहुना अनेक वेळेला आपण पाहतो ना की बॉल साईड करणं अवघड बनतं. मला गतवर्षीच्या काही आठवणी ताज्या करत असताना पंकज जाधवने घेतलेली ती धाव आजही डोळ्यासमोर येते. जणू काही त्याने कबड्डीमध्ये खेळतानाच अशी लाईन क्रॉस केली होती. किंबहुना तो क्षणना जो हार्ट टचिंग मुमेंट होता गतवर्षी, आकाश तारेकर बाद झाल्यानंतर त्याच्या अगदी चिरंजीवाच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते. यावेळेचा बॉल आणखीन एक तडाखा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. विश्वजित मेघनाथ ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक ठोकतोय षटकार.
42 धावा 2 षटकामध्ये बनलेल्या आहेत. 24 बॉल आणि 35ची आवश्यकता आहे. गतवर्षीच्या आठवणी ताज्या करताना अजय भस्माने टिपलेला तो लॉंग ऑनचा झेल ना आजही डोळ्याची पारणं दिपवणारा होता. परंतु एक झेल सर्वाधिक जास्त चर्चेचा विषय राहिला. करण मडवीने मिळून एक झेल टिपला होता. जे रिले कॅच ज्याच्यासाठी 10,000 रुपयाचं पारितोषिक ज्यांच्यासाठी देण्यात आलं होतं. गतवर्षीच्या खूप साऱ्या आठवणी आहेत त्या निश्चित ताज्या होतील. मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ संपला. दाफलकावरती धावा वेगाने बनतायत. येणारे 24 बॉल आणि 35ची आवश्यकता राहिली आहे. सामना खुला झालाय. ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये धावा गोळा करते आहे आणि तेही वेगाने. बॅटला जणू काय लढात लागलाय आणि सातत्याने बॅटवरती बॉल जसा येतो ना तो अगदी लांब लचक सीमारेषा ओलांडतानाही पाहायला मिळालाय. गोलंदाजी मार्कवरती वयाच्या 24व्या वर्षी कर्णधार पद रायगड प्रीमियर लीगमध्ये जो खेळाडू भुसवत असताना पाहायला मिळतोय. स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवरती येत असताना करंडला तुम्ही पाहताय. असा खेळाडू ज्याच्या माध्यमातून सातत्याने चांगलं प्रदर्शन नेहमी पाहायला मिळालं. ऑलराऊंडरची भूमिका नेहमी अदा करत असताना तो पाहायला मिळतो. धोकवडे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू करण आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एज घेतली आहे. कोणती धाव इथून प्राप्त होत असताना पाहायला मिळणार नाही. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. अलिबाग तालुक्यातील धोकवडे गावाला बिलॉंग करणारा अगदी त्याच वेळेला अंडर-19 बिग बॅश ज्याने गाजवलेली पाहायला मिळाली तोच करण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. करण तोडणकरला आपण पाहतोय गोलंदाजी करतोय. पहिला बॉल निर्धाव आलेला आहे. स्विंग बॉल या वेळेला बॅटची आतली कडा घेतली आहे. सिंगल इथूनही अवेलेबल आहे. एकेरी धावा अर्जित करण्यात येत असताना मला मिळाली. एकेरीच्या मदतीने 43 धावा दफलकावरती बनलेला आपण पाहत आहोत. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर आपण पाहिलं ओमेगा ग्रुप ऑफ कंपनीज युअर ड्रीम वी बिल्ड प्रमोदजी अनंत मस्कर यांचेही कौतुक आपण करतो आहोत. किंवा अगदी त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून जे मात्रे चॅरिटेबल संस्था यांचे विशेष आभार आपण मानायला हवेत. किंवा सिद्धिविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे विशेष करून आपण कौतुक करतो आहोत. 43 बनलेले आहेत. करणने या षटकामध्ये 2 बॉलमध्ये केवळ 1 धाव खर्च केली आहे. त्यावेळेचा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फ्लिक करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. लेग बाईटच्या स्वरूपामधून एकेरी धाव अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडली आहे. 44 धावा दाफलकावरती बनलेल्या आहेत. सामना बरोबरीत आला तर सुपर ओव्हरचा थरार अनुभवायला मिळेल. सामना पुन्हा बरोबरीत आला तर पुन्हा सुपर ओव्हर. जोवर रिझल्ट येत नाही ना तद्वर सुपर ओव्हर. 44 धावा दाफलकावरती बनलेला आपण पाहत आहोत विदाऊट लॉस. आघाडीची जोडी दिनू कांबळे 6 बॉल 16 9 चेंडू 24 धावा. विश्वजित ठाकूर यावेळेचा चेंडू ऑन साईड इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. सिंगलचा प्रयत्न आणि तीही कंप्लीट होतीये. चित्त्याची चपळाईने हरणाचा वेग धारण केलाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट कसं करायचं हे ठाऊक आहे. त्यामुळे सिंगल वेगाने कंप्लीट होते. हा मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करायचा आणि तो करण्यात येतोय. सिंगल येत असताना मला मिळाली. दाफलकावरती 45 बनत असताना आपण पाहतोय 4 बॉलमध्ये केवळ 2 धावा. संघाचा लीडर आहे ना तो नीडर अंदाजामध्ये गोलंदाजी करतोय. सातत्याने वेगाने गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. डॉट बॉल जास्तीचे आलेत. 20 चेंडू आणि 32ची आवश्यकता. यावेळेचा बॉल फाईन लेगला खेळला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. बाउंड्री रायडर्स जे आहेत ना ते प्रो ऍक्टिव्ह आहेत आणि त्यामध्ये आपण हिरामन नाईकला पाहतोय. फेकी चांगली त्याच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळाली. संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर पडते. दाफलकावरती बनलेल्या त्या 46 ऑन दी बोर्ड. रायगड प्रीमियर लीग खेळाडूंनी आयोजित केलेली खेळाडूंसाठीची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे नेहमीच पाहिलं जातं आणि म्हणून व्यासपीठावरती मान्यवरांपेक्षा अधिकचे खेळाडू तुम्हाला नेहमीच पाहायला मिळालेले आहेत. त्याचं कारण हे आहे की आदर्श स्पोर्ट्स हा एक सर्वाधिक मोठी फॅमिली आहे. यावेळेचा लोड फुल टोल होता. फुल टोल वसूल केला. डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट अँड ग्रेट स्ट्रोक षटकार. संकट काळी आयवा कॅटसाठी प्रत्येक आयवा कॅटसाठी पहा फायनलच्या मॅचच्या आयवा कॅटसाठी बाईक आहे. परंतु आजपासून
येणाऱ्या 10 दिवसामध्ये रोज प्रत्येक आयवा कॅचसाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे. पहिला प्रेक्षक तर आम्हाला लाभलेला आहे. मी विनंती करेन आयवा कॅच घेणारा प्रेक्षक वर्ग या पण व्यासपीठावरती प्रेक्षक वर्गासाठी प्रत्येक कॅचसाठी आयवाला 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 52 धावा धापलक्यावरती बनल्यात. 18 बॉल आणि 25ची आवश्यकता. मसूद गजगेला इन्व्हाइट करण्यात आलं आहे. मेहर 11 टेम्पाले या गावाला बिलॉंग करणारा आणि अगदी त्याच वेळेला पाहिलं तर रायगड प्रीमियर लीगमध्ये बेस्ट बॉलर आणि तथा बाईक जिंकणारा वेगाने गोलंदाजी करणारा जिल्हा रायगड तालुका माणगाव आणि अगदी माणगाव तालुक्याला बिलॉंग करणारा या टेम्पाले गावचा सुपुत्र गोलंदाजी मार्कवरती मसूद गजगेला आपण पाहत आहात. 52 बनलेले आहेत. 52 ऑन दी बोर्ड. येणारे 18 बॉल 25 धावसंख्येची आवश्यकता. 24 इव्हेंट्स संपूर्ण टीम या वेळेस हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर प्रचंड वेगाने पाहायला मिळाला आहे. हा बॉल अवांत स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. के काका म्हात्रे साहेब ज्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. खरं तर आपण पाहिलं तर सबस्क्रायबर मीटर ऑन आहे 24 इव्हेंटच्या माध्यमातून. त्यामुळे आपण या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज 2 युवकांनीही या स्पर्धेच्या माध्यमातून रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातूनही डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येतोय. बॉलिंग टीमने चॅलेंज करण्यात आलं. बॅट हातामधून निसटताना असताना पाहायला मिळाली होती. विश्वजित ठाकूर स्वतः त्या बॅटला उचलत असताना पुन्हा एकदा त्याला पाहायला मिळतं. प्रफुल्ल पाटीलने एक नवा खरं तर अध्याय लिहायला सुरुवात केली आहे. हे बाउंड्री रोप्स तुम्ही पाहताना या रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून जे प्रफुल्ल पाटीलच्या माध्यमातून अर्थात चॅम्बोच्या माध्यमातून आणण्यात आलेले आहेत. 54 धावा धापलक्यावरती डिसिजन पेंडिंग. या मॅचचे ऑफिशियल्स बॉलिंग अँड पंच चौधरी के म्हात्रे साहेब ज्यांचं आगमन नुकतंच होत असताना पाहायला मिळालं. आदर्श स्पोर्ट्स या मोठ्या फॅमिलीचे सल्लागार म्हणूनही आपण त्यांच्याकडे नेहमी पाहत आलेलो आहोत. साहेब आपलंही हार्दिक असं स्वागत. 54 धावा धापलक्यावरती बनत असताना पाहायला मिळाल्या. 54 धावा धापलक्यावरती आहेत. यावेळेस हा बॉल लेंथच्या रीच पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न रीच आउट करत होते इथे विश्वजित ठाकूर. जिथे आपण पाहिलं ना एकंदरीत स्क्वॉड जो आहे तो संपूर्ण संघाचा स्क्वॉड 14 खेळाडू आहेत. इम्पॅक्ट प्लेयर 11 नंतर जेवढे उरतात ते इम्पॅक्ट आहेत. त्यामुळे इम्पॅक्ट प्लेयर तुम्हाला घेणं बंधनकारक आहे. आपले खेळाडू खेळायलाच हवेत. सिंगल इथूनही अवेलेबल असताना पाहायला मिळते. जी एकेरी धाव येत असताना पाहायला मिळेल. व्हाईट बॉल आहे आणि त्यामध्ये एक सिंगल येते. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडेल. व्हाईट +1 एकंदरीत धावा बनलेल्या आहेत त्या 56 धावा धापलक्यावरती आहेत. मसूद गजगे एक गोष्ट सातत्याने करतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल जास्तीचे ठेवण्याचे प्रयत्न त्याने केलेले आहेत. फलंदाजाला मुभा द्यायची नाही याच्याकडे कल त्याचा पाहायला मिळाला. 56 धावा धापलक्यावरती. 12 बॉल 25 वरती विश्वजित ठाकूर. 8 बॉल 23. दिनू कांबळे बॅटिंग करतोय. यावेळेस हा बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलं. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल. एकेरी धाव येत असताना मला मिळाली. आयवा कॅट्सवाला जो प्रेक्षक होते त्यांना विनंती असेल या आणि आपला कॅश प्राईज घेऊन जा. ही शेवटची अनाउन्समेंट. प्रत्येक आयवा कॅट्ससाठी आपण पारितोषिक ठेवलेली आहेत. 200 रुपयाचा कॅश प्राईज आपल्याला दिला जाईल स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस हा बॉल इनसाइड आउट थ्रू दी कव्हर. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक्सिलंट टायमिंग. ब्युटिफुल प्लेसमेंट. चौकार. प्रीमियर लीग रायगड. प्रीमियर लीग रायगड. हा खेळाडू ज्या रीतीने बॅटिंग करतो ना सातत्याने मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून नेहमी पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल
या वेळेला बॅटची आउटसाइड एज घेतली आहे, परफेक्ट मिडल झालेला नाही आहे. बॅकवर्ड पॉइंट वरून क्षेत्ररक्षक येईल, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे. पहा 6 बाईक 6 सायकल्स 7 माइल, जिथे मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक. आणखीन खूप काय बाकी आहे. आणखीन एक विशेष अनाउन्समेंट अशी आहे ना, अर्धशतकासाठी 1,000 रुपये आणि विकेट हॅट्रिकसाठी देखील 1,000 रुपये आयोजकांकडून दिले जाणार आहेत. मिडन ओव्हरसाठी देखील 1,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 64 धावा फलकावरती, 13 बॉल 13 धावसंख्येची आवश्यकता. चला जीपे झालेले आहेत. हा प्रेक्षकाला तुम्ही पाहताय. दिनू कांबळे काय फटका खेळलाय, नेत्रदीपक अविश्वसनीय स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. प्रथमतः हा फटका पहा, काय नेत्रदीपक स्ट्रोक, गतीचा वापर केला, मन मेंदू मनगट एकत्रित आणलं आणि हा षटकार ठोकलाय. या स्क्रीनवरती आपण पाहूयात. हा प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळेल. त्याआधी हा फटका विविध कॅमेरा अँगलने तुम्ही पाहताय. गतीचा वापर केला आणि ऑन साईडला षटकार आलाय. दिलू स्कूप. हा प्रेक्षक पहा स्क्रीनवरती तुम्ही तेजाजी म्हात्रे साहेब यांना तुम्ही पाहत आहात आणि हे 200 रुपये जे आहे कॅचचे हे प्रदान करण्यात आलेले आहेत. या निश्चित गर्दी करा. आणि प्रेक्षकाचं नाव तेजस डाऊर आहे. तेजस यांनी तेजससाठी पारितोषिक, परंतु मैदानाच्या आतमध्ये धावांच्या राशी उभ्या करतोय. विश्वजित ठाकूरने ठोकला षटकार. सामना बरोबरीत, शेवटच्या 1 धावसंख्येची आवश्यकता. यावेळी बॉल उजव्याशीच्या बाहेर, कमी गतीचा गोलंदाजी मार्कमध्ये स्वतः कर्णधार आलाय. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान 76 बनलेल्या त्याही विदाउट लॉस. काय भागीदारी झाली, अनबीटन. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये केवळ आणि केवळ मोठ्या फटक्यांसाठीच आली होती की काय. 16 बॉल 38, विश्वजित ठाकूर. यावेळेला मॅच फिनिश, सामना संपवला. फिनिश ऑन ही स्टाईल. 44 धावा 17 बॉल मध्ये विश्वजित मेघनाथ ठाकूर, मोठे ठाकूरने केली विस्फोटक इनिंग आणि सामना त्याने संपवला. 258चा हेल्दी स्ट्राईक रेट, 5 षटकार 2 चौकार, 17 बॉल 44 धावा. विश्वजित मेघनाथ ठाकूर नॉट आउट केला. संघाचा नेता, दिशादर्शक आणि तारणहार. काय अफलातून इनिंग त्याने साकारलेली पाहायला मिळाली आहे. पहिला सामना नुकताच संपतोय, मॅच जिंकली आहे, जिथे मात्र रायबादेवी राबे, आई भवानी माता साई टीमने, आणि जिथे एक महत्वाचं योगदान या मॅच मध्ये जिथे पाहायला मिळालं. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर नुकतंच आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही स्क्रीनवरती पाहताय, नुकतंच मान्यवरांचं आगमन झालं आणि त्यामध्ये खरं तर वरड स्पोर्ट्स उरणचे सर्वेसर्वा, विनोद स्पोर्ट्स उरण आणि अगदी त्याच वेळेला या संघासाठी नेहमीच प्रामुख्याने काम करणारे आमचे विपुलजी पाटील सर यांचं देखील आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. त्यांचं आपण हार्दिक असं स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. पहा या मॅच समोर स्क्रीनवरती